वाटलं का तुम्हाला? द्यावंच लागेल सावी. तुला खरं खरं उत्तर द्यायलाच लागेल. तुला सांगावं लागेल की तुझा नेमका प्रॉब्लेम काय झालाय. कारण प्रॉब्लेम असल्याशिवाय माझी सावी असं कधीच वागणार नाही. सावी, तुला आठवते माझ्यावर मामाचं लई प्रेशर होता. त्यावेळी मी किती वाईट आणि विचित्र वागत होतो. तुला कधी काही सांगत सुद्धा नव्हतो, पण तरी सुद्धा तू प्रत्येक वेळी मला समजून घेतलंस. नेमका प्रॉब्लेम काय झालाय ते समजून घेण्याचा प्रयत्न केलास. मग आता मी तरी का माघार घेऊ? सावी, मला गॅरंटी तुझ्यावर नक्कीच कसलं तरी प्रेशर आहे. भयानक प्रेशर आहे. आणि म्हणून तू असं वागतेस. इथून पुढच्या 7 दिवसात जर धैर्याने तुला हाकलून दिलं नाही तर मग मैताचं सामान घेऊनच बापाला भेटायला यायचं. सावी, प्लीज सांग की कसलं प्रेशर आहे तुझ्यावर? आजपर्यंत माझ्यातला एक चांगला माणूस बघून त्याच्यावर विश्वास ठेवलायस ना तू. कायम माझ्या सोबत राहिलीस ना. मला सुद्धा आता तुझी साथ देऊ दे की. सावी, प्लीज सांग की नेमका काय प्रॉब्लेम झालाय. आपण टीम आहोत ना. आपण एकत्र मिळून तो प्रश्न सोडून काढू. तू फक्त सांग एकदा. केतन, अरे तुला कळत कसं नाहीये? अरे असं नाहीये केतन. ते जो सन्मान करायला लागलेत ना, ते त्यांनी केलेल्या कामासाठीच आहे. आणि तू जे म्हणायला लागलास ते हे बघ केतन, तू जे म्हणतोयस ते आणि ते जे सन्मान करायला लागलेत त्यात लई फरक आहे. नाही, ऐक की, मी तर म्हणतो जमीन आसमानचा फरक आहे. पण मला सांग, या सन्मानाचा उपयोग काय ग? इथं स्वतःच्या घरच्या सुनेला बरं करायला फुटकी कवडी नाही आपल्याकडे, आणि सन्मान घेत फिरायला लागल्यात. अहो, आई आहेत त्या. नसेल त्यांच्या मनात पैसे द्यायचे तर राहू दे की. तुम्ही कशाला त्यांना काय बोलायला लागलायसा? नाही दीपे, असा विषय नाहीये. आजपर्यंत स्वतःसाठी या घरापुढे काहीच मागणं ठेवलेलं नाही मी. आणि आज जेव्हा मला खरंच गरज आहे तेव्हा मलाच खोटं ठरवलं जाते. इथं स्वतःच्या घरची सून मरून जरी पडली ना तरी स्वतःचा हेका सोडायचा नाही. यांचा यांची तत्व सोडायची नाही त्यांना. कोण आहे मी? काय फरक पडतोय? स्वतःचं पोरगं जगलं मेलं काय फरक पडतोय यांना? या घरात कुणालाच आपली किंमत नाही. तुझी माझी काय फरक नाही पडत. सावी,
किरा अगं काय केलंस हे? का घेऊन आलीस मला तुझा हवी तर का? अगे तर घरात कुणालाही माझी सावली सुद्धा नको.